काँग्रेस पक्षाची वाटचाल अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये असताना माननीय राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे आणि अशोकराव चव्हाण साहेब या वरिष्ठ नेत्यांनी, माननीय प्रदेश आणि देशातल्या नेत्यांनी माझ्यावर विधिमंडळाचा नेता म्हणून ही जबाबदारी सोपवली. खरं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये विरोधक म्हणून अगदी सकारात्मक भूमिका मी पार पाडणार आहे. सरकारच्या नाकर्तेपणाचा पाठपुरावा करून जनतेपुढे सरकारच्या चुकीच्या धोरणाला विरोध करण्याचं काम आणि चुकीचं धोरण उजागर करण्याचं काम भविष्यात करावं लागणार आहे. ते त्यामध्ये प्रामाणिकपणे आणि कणखरपणे विरोधकांची भूमिका, जनतेला न्याय देण्यासाठी ती संधी आज माझ्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर सोपवलेली आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता न दाखवता या सध्याच्या परिस्थितीतून पक्षाला बाहेर काढून सत्तेपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि ते पेलण्याचं काम निश्चितपणे मी करेल, हा विश्वास माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना मी देऊ इच्छितो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत. विशेष करून तरुणांच्या हाताला काम नाही. मेगा भरतीच्या नावावर या सरकारने जनतेला फसवलं आहे, तरुणांना फसवलं आहे. आणि म्हणून विविध प्रश्न जे आहेत, शेतकऱ्यापासून तर शेतमजुरापासून, बेरोजगारापासून तर किरकोळ काम करणाऱ्या व्यापाऱ्यापर्यंत, त्या सर्वांना न्याय देण्यासाठी या सभागृहाचा वापर निश्चितपणे करेल. आणि विरोधक म्हणून, विरोधकांची भूमिका म्हणून जनतेला न्याय मिळेल हीच माझ्या कामातून आणि कार्यातून पावती असेल असं मला वाटतं. मी पुनश्च माझ्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो की मला या पदावर नेमण्याचं काम केलं. ही जबाबदारी, मोठी जबाबदारी अत्यंत कमी कालावधी असताना मला दिली. पण मला विश्वास आहे, कमी कालावधी जरी असला तरी हे सरकार अनेक आघाड्यावर अपयशी ठरलेलं सरकार आहे. या सरकारच्या काळात कोणीच राज्यामध्ये सुखी नाही, हॅपी नाही. आणि म्हणून ज्या काही योजना केल्या त्या केवळ घोषणाबाजी आणि नौटंकी आणि जुमलेबाजीच्या पलीकडे यांच्या घोषणाचा परिणाम किंवा फायदा सामान्य जनतेला झालेला नाही. आणि तो सामान्य जनतेला घेऊन या सरकारला खाली खेचण्याचं काम आणि जनतेला न्याय देण्याचं काम, जी जबाबदारी माझ्यावर दिली ती पूर्णपणे पार पाडेल, हा विश्वास या निमित्तानं मी देऊ इच्छितो.